शुभ सकाळ मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आजचा रविवार आहे आणि आजची तारीख पण 27। आज आपल्या शॉपमध्ये पप्पांचं आगमन होईल। आज सकाळपासून मला भरपूर जणांचे फोन आले। सगळ्यांना सांगितलेलं की आजच्या दिवसामध्ये आपले पप्पा तुम्हाला बघायला भेटतील, बुकिंगसाठी या। तर अजूनपर्यंत आपले पप्पा आलेले नाही आहेत। एक दुपारपर्यंत येतील। दुपारपर्यंत आल्यानंतर आपण भेटूच। आजचा ब्लॉग पण तुम्ही इंटरेस्टेड असेल आपल्या गणपती बाप्पांच्या विषयावरती, तुम्ही ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत या। आता आपल्या गणपतीच्या शॉपच्या इथं आलो आणि अनुज कनुजाला तुम्ही बघू शकता। सकाळी त्याला सांगितलेला खोल शॉप। हा आपला गणपतीचा बॅनर आहे, तुम्ही बघू शकता। आणि इथं बया गायकवाड बसला आहे। आज बया गायकवाडला सकाळी सांगितला शॉप खोल म्हणून तो आज लवकर आलाय, नाहीतर बादशासारखा रोज उठतो तो। आज रविवार होता। पण पोचलोय आपल्या शॉपच्या इथे। आजपासून सुरुवात होईलच। गाडी येईल दुपारपर्यंत, त्याची वाट बघतो आता। नंतर तुम्हाला अख्खा शॉप भरलेला दिसेल, मग आपली बुकिंग चालू होईल। बसलो आपल्या शॉपवरती, बाप्पांची वाट बघतोय गाडीची, कधी बाप्पा येतील। आणि बघू शकतो तुम्ही, आपण सेटअप सगळा लावलेला आहे आणि अजून गाडी यायची बाप्पांची। आल्यानंतर मग तुम्हाला इथे सगळं भरलेलं दिसेल। मग आपला रोज तुम्हाला इथेच बघायला भेटणार, काम पण करणार, इथे पण असणार। रोज तुम्हाला आपल्या ब्लॉगमधनं वेगवेगळी मजा काय ती बघायला भेटेल। आज तर भेटेलच, पण रोज पण भेटेल मित्रांनो बघू शकता आज ऊन पडला आहे। आज रविवारचा दिवस आहे आणि ऊन पडला आहे। मस्तपैकी डायरेक्ट बघू शकता तुम्ही वरती। आणि पाऊस आधीमध्ये येतो आहे बारीक बारीक, पण आजचं वातावरण मस्त आहे एकदम। केळीची झाडं आहेत समोर आणि वरती ढग, सूर्य आला आहे। आज पाऊस शक्यता नाही आहे पडायची, पण बघूया आजचा दिवस कसा जातो आहे तो आपला। कालचा थोडा बेटर आहे, आज एक गोळी खाल्ली आहे, बरं नव्हतं वाटत, पण तरी पण एक गोळी खाल्ली आहे। सकाळी शॉपवरती यायचं होतं, अजून वाट बघतोय गणपतीची गाडीची। आल्यानंतर मग मी तुम्हाला भेटतो। आणि माझ्या बाईच्या घरी आलो आहे, तुम्ही बघू शकता। आणि इथे रम्या आहे, इथं आम्हाला नाश्ता दिला आहे मन्या बाईंनी। हाय मित्रांनो, आता मन्या बाईच्या घरी आलो आहे आपण, तुम्ही बघू शकता। आम्हाला नाश्ता दिला आहे, आम्ही नाश्ता करतो आहे। वो कृष्णा के आजोबा है, उन्होंने आज दुकान का ओपनिंग किया है। बघू शकता तुम्ही। आज पूजा होती दुकानाची आणि मी आलो इथे। मगाशी हिंदीमध्ये बोललो कारण की सवय होती मला हिंदीची। त्या मित्रांनो जेवायला आलो आहे, जेवतो। वाजले 4, अजून गणपतीची गाडी काय आली नाही। बघू शकता आपला ताट आज बाहेर खातो आहे, डब्याने 4 वाजले। भाकरी आणि चवळीची भाजी खातो आणि नंतर तुम्हाला भेटतो। या जेवायला मित्रांनो। आत्ताच आपण जेवून निघालो, एकच भाकरी खाल्ली, भूक नव्हती मला आणि तब्येत बरी नसल्या कारणाने एकच भाकरी खाल्ली भाजीबरोबर। निघाला होता इथनं, मस्त ऊन पडला आहे। अजूनपर्यंत आपली काय गाडी अजून आली नाही आहे, बघूया रात्र पण होईल गाडी यायला। वाट बघत बसूया, परत जाऊ दुकानात जाऊन बसूया तिथेच थोडा वेळ। गणपतीच्या गाडीची वाट आपण बघतोय, बघू शकता। लई वाट बघितली गणपतीच्या गाडीची, अजून काही गणपतीची गाडी आलीच नाही। आता वाजले तर काहीतरी 4:30, तरी पण गाडी काय अजून आली नाही, अजून निघाली पण नाही। बघू आता आपण कारखान्यावाल्याला फोन लावूया, काय बोलतोय, किती वाजता गाडी पोचेल, किती वाजता गाडी सोडेल। 50 गणपती पाठवतोय, बघू कधी येत आहेत गणपती, वाट बघूया। आणि मी पण थोडा टाईमपास करत बसलो आहे, बघू शकता तुम्ही। यूट्यूबवरती असेच व्हिडिओ बघतो आहे, भरपूर वेळ वाट बघून आता मी पण थकलो आहे। बघू आता कधी येतात आपले गणपती बाप्पा।
हाय मित्रांनो, इथे बसून आता मी इथे आलो. इथे भरपूर वेळ बसलेलो होतो, बसून कंटाळलो म्हणून मी इकडे आलो आणि डोकं पण जाम दुखत होता. अजूनपर्यंत मी फोनला लावला आहे, गणपती बाल्याला लावतो फोन, बघू काय बोलता येतो. आज तर काहीही परिस्थितीमध्ये आपल्याला गणपती बाप्पाची गाडी यायलाच पाहिजे, कारण की मी भरपूर जणांना फोन करून सांगितलं. सगळेजण आज आलेले, येऊन त्यांच्या फेऱ्या फुकट झाल्या, परत त्यांच्या फेऱ्या नको फुकट व्हायला. तर आज काही परिस्थितीत गाडी आली तर सगळ्यांना परत फोन लावेन, या सगळ्यांनी बाप्पा बघायला. आता बाप्पाची गाडीची वाट बघतोय, बोर झालो आज व्हिडिओवर. मित्रांनो, गणपतीच्या गाड्यात अगरबत्ती लावतोय, पूजा करतोय. गाडी अजून आली नाही, येईल गाडी एक वेळेला, आता येईल 8-9 वाजेपर्यंत. आपण त्यांची वाट बघूया. आता देवपूजा करू आणि मग भेटू. आज दिवसभर गणपतीच्या गाडीचीच वाट बघितली. गाडी काय आज येत नाही असं वाटतंय, ती उद्याला येईल, बघूया. आज रात्री जर आली तर आली, नाही तर मग उद्या. मी तर बोर झालो आहे आजच्या दिवसामध्ये. मित्रांनो, अर्ध्या तासानंतर समजेल की आपल्याला आज गणपती बाप्पाची गाडी येते की नाही आहे, नाहीतर मग ती गाडी आपल्याला उद्या सकाळी येणार आहे असं समजेल. बघूया एक अर्धा एक तासानंतर काय समजतं आहे. जर मला कॉल आला तर कॉलवर मी समजेलच मला, मग त्याच्यानंतर मग मी तुम्हाला सांगतो काय होते ते आजच्या ब्लॉगमध्ये. संध्याकाळ झाली, 7 वाजले, बघू अजून थोड्या वेळ वाट बघूया. नाहीतर मग उद्या सकाळी आपल्याला लवकर उठून पनवेलवरनं लवकर इथे यायला लागेल बाप्पाच्या गाडीसाठी. मित्रांनो, थोडा वेळ अगोदरच फोन लावलेला, आज गाडी नाही येणार आहे आणि मी पण आज दिवसभर वाट बघून थकलो. तर उद्या सकाळी 9 वाजता गाडी येणार आहे. उद्या कन्फर्म आहे, उद्या 9 वाजता गाडी येईल, कारण की मी आत्ताच टेम्पोच्या ड्रायव्हर त्यांच्याशी पण बोलणं केलं, त्यांनी सांगितलं उद्या 9 वाजता मी पाठवतो आहे. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग आपला फुल वेटिंगमध्येच राहिला. सगळ्या गोष्टीची आपण वाट बघत बसलो आणि गणपतीच्या गाडीची पण आपण वाट बघत बसलो. वाट बघून आजचा दिवस आपण घालवला आहे. तर आपण उद्या भेटूया. आजचा ब्लॉग इथेच एंड करूया. सगळ्यांना बाय बाय, गुड नाईट. आणि उद्याचा ब्लॉग बघायला विसरू नका. उद्या आपल्या बाप्पांची गाडी येईल. उद्या आपण कसा गणपती आपण गाडीतनं उतरू आणि तिथे ठेवू ते सगळे तुम्हाला दाखवूया. उद्यापासून आपला शॉप सुरू होतो आहे. उद्या पहिला श्रावणी सोमवार आणि आपण उद्या भेटूया. आजच्यासाठी सगळ्यांना बाय बाय.